सुंदरशी मॉर्निंग आपल्या घरून आता. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. आज 10-12-13 दिवसानंतर आपली घरची मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता सध्या तरी आता घरी आहे. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, आधीचा पोहोचलो आपण घरी. पहिल्या दिवशी आपण जवळपास 600 किलोमीटर अंतर कव्हर केलं. म्हणजे इथून रामेश्वरम वरून बँगलोरपर्यंत आलो. म्हणजे बँगलोरचं थोडं पुढं होतो आणि नंतर जे आलो ते बँगलोरपासून डायरेक्ट घरपर्यंथ थांबायला झालो. 950 किलोमीटर. ते 6 वाजता निघालो, ते 2:30 वाजता रात्री पोहोचलो. असं सगळं होतं. आणि त्याच्यानंतर मेन व्हिडिओ होता. थंबनेल बघून मला अंदाज आला असेल की आपलं बजेट. प्रत्येक ट्रिप नंतर आपण बजेटचा व्हिडिओ नक्की बनवतो की खर्च किती झालाय, सगळ्याच गोष्टी. तर आता कसं आहे, आदित्यदा पण आहे त्याच्या घरी अलिबागमध्ये, मी घरी आहे माझ्या. तर जातो तर तिकडे गेलो ना की वहीमध्ये आम्ही रफमध्ये काढलेलं आहे सगळं, पण प्रॉपर एकदा लोकांचं डिस्कस करतो, सगळ्या गोष्टी करतो. मग तुम्हाला सांगतो की स्टेला किती पैसे आले, आमच्या दोन्ही गाड्यांना पेट्रोल किती लागलं, नंतर ओव्हरऑल आमचा बजेट किती झाला, सगळ्याच गोष्टी. म्हणजे जर तुम्ही प्लॅन करता जसं आम्ही रूट केला तसाच, आणि एवढ्या सीसीमध्ये 150 आणि 200 सीसीमध्ये गाडी घेऊन जाताय, तर तुम्हाला किती पेट्रोल लागू शकतं, खर्च किती येऊ शकतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. कारण काय होतं, जर मोठी गाडी नेली तर पेट्रोलमध्ये आधी ऑब्व्हियसली आपली एक टँक फुल केली तर गाडी माझी 120-130 गाडी चालायची. तर त्याच्याप्रमाणे जवळपास 300 किलोमीटर गाडी एका टँकमध्ये आहे ना चालत होती. त्याच्यापेक्षा मोठी सीसी असेल गाडी तर ती 300-200 वर येणार ऑब्व्हियसली, आणि ॲव्हरेज पण डिक्रीज होतो. तर सगळ्या अशा गोष्टी आहेत. आता मी इथून पहिले डायरेक्ट तिकडे जातो अलिबागला. गोप्रो का लावत नाही आता. गोप्रो बऱ्याच दिवस भरपूर वापरलं, मान दुखायला लागले हेल्मेट यूज करून एवढे दिवस. तर ठीक आहे, डायरेक्ट जाऊया आता तिथे आणि बाकी आम्ही डिस्कस करतो. आणि तुम्हाला पण सांगतो सगळा किती खर्च आला सगळा. आणि तुम्हाला पण जायचं असेल सेम रूटने, आपला जो रूटचा मॅप आहे बघू शकतो तुम्ही जायला जाऊन, तर कसा खर्च येईल आणि सगळ्याच गोष्टी. ओके चलो. आणि नंतर ह्या गाडीची मी त्याला फोन केला साईडला सर्व्हिसिंगसाठी, तो सोमवार घेऊन ये. ठीक आहे, बाकी ऑइल वगैरे चेंज करू. कुलंट पण बघितलं, कुलंट पण कमी झालं गाडीचं. म्हणजे एवढी हीट होती आणि एवढं अब्झॉर्ब केलंय, म्हणजे गरम इंजिन व्हायचं आणि वाफ पण एवढी होती ना की मारायची पूर्ण. त्याच्यामुळे कुलंट एवढं कधी संपलं नव्हतं. आता हे कुलंट सगळं फुल करू. बाकी गाडीची बेसिक सर्व्हिसिंग आहे ते करून टाकू. तो गार्ड पण तिकडून नटबीट आहे ना तो चेंज करून टाकू. ओके चलो. आहे ना इथे पोहोचलो, सगळं बसलो. जवळपास 7-2 तास आमचे गेले सगळं काढण्यावर. बजेट प्रॉपर काढलाय. आणि तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येक व्हिडिओ आपला आपण कोकण केलं, कोकणातून आल्यावर तुम्हाला बजेटचा व्हिडिओ दिला की बजेट किती झाला. त्याप्रमाणे आता गेलो. आता पण तुम्हाला बजेटचा व्हिडिओ देतो की काय किती लागलं, पेट्रोल किती लागलं, स्टेला किती गेले, आणि मेन ज्या आपल्या 150 आणि 200 सीसी मी मेन्शन करतो. जर त्या एवढ्या सीसी मधल्या गाडी घेऊन जाते आणि सेम आपला रूट कव्हर करताय तर तेवढ्या बजेटमध्ये तुमचं काम होणार आहे, हे मी तुम्हाला सांगू शकतो. त्याच्या वरचे घेऊन गेला ते ऑब्व्हियसली बजेट तुमचा खाली येणार आहे, कारण पेट्रोलला तेवढं जातोय. तर मेन आली बजेटची बात. व्हिडिओ जास्त लॉंग नाही होणार. मेन जे थोडक्यातलं मुद्द्याचं आहे ना तेच तुम्हाला सांगतो, कारण भांबट पसारा वाढवण्यात काय अर्थ नाही, कारण जो विषय आहे आपला बजेट तेच सांगतोय. आता बसलो, एवढी सगळी वही घेऊन बसलो, वहीवर सगळं लिखाण काम केलं. तर एक बघितलं ना तर जवळपास 60,000 रुपये आम्हाला टोटल बजेट लागलं एवढ्या दिवसामध्ये. म्हणजे 5 तारखेला 5, 10 आणि ते वरचे 15, 11-12 दिवस आमचे गेले इकडे तिकडे. 11-12 ते 13 दिवस इकडे तिकडे जाऊन येईपर्यंत. तर हा तेवढंच जवळपास ना 14 हा 13-14 दिवस गेले. तर ह्याचा बघितलं ना टोटल तर जवळपास 60,000 रुपये आपला इकडे तिकडे खर्च आला दोघांनी मिळून. त्याच्यामध्ये आहे ना 60,000 मध्ये एक बघितलं ओव्हरऑल पुढे मागे इकडे तिकडे अमाऊंट आहे. मी तुम्हाला एक अमाऊंट पूर्ण टोटल सांगतो की 60,000 रुपये आला इकडे तिकडे. त्याच्यामध्ये जवळपास माझ्या गाडीचं पेट्रोल बघितलं NSचं तर 14,000 जवळपास माझा पेट्रोल गेलं. ह्याच्या गाडीचं बघितलं 13-1,000 ह्याचं पेट्रोल गेलं गाडीचं. रूम रेंट सगळीकडे बघितलं तर रूम रेंटचं पण मी तुम्हाला एक मेन्शन करतो की रूम रेंट तुम्हाला आहे ना म्हणजे जाताय ना तुम्ही बुक करायची काहीच गरज नाही. तिथे गेल्यात आम्ही पण भरपूर स्टे काढले होते जायच्या आधी. सर्व जेव्हा तुम्ही बघितलं असेल ना आधी व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे, सर्व स्टे काढले होते, कुठे किती रेंट आहे सगळ्या गोष्टी. पण तिथे गेल्यावर ते रूम्स करत अवेलेबल असतात. तिथे गेलो की बार्गेनिंग करायची, घेऊन टाकायचं. कमीतल्या कमी पासून 700 रुपयापासून ते वरती 1,000, 2,000, 3,000, 5,000 रूम घेतला तरी पण तिथे अवेलेबल होतो. त्याच्यामुळे रूमच्या बघितलेत ना तर जवळपास मला 12,100 म्हणजे राऊंड फिगर 12,000 रूमचा खर्च आला एवढ्या दिवसांमध्ये. आणि नंतर आलं ओव्हरऑल आम्ही फूड खाल्लं, हे खाल्लं, बाकीचं टाइमपास हे ते चटरपटर तिकडचं सगळं. तर त्याचा बघितलात ना तर जवळपास 20,151 म्हणजे जवळपास राऊंड फिगर 20 पकडा 20,000 रुपये तो खर्च आला. असा सगळा आमचा टोटल ओव्हरऑल खर्च सगळा 60,000 पर्यंत गेला. आता ते अमाऊंट कॅल्क्युलेशन करू नका, मी तुम्हाला एक अमाऊंट सगळी सांगितली. जवळपास 60,000 पर्यंत आपलं सगळं बजेट बसलं. तर तुम्ही जो रूट आहे ना रूट मॅपचा पण व्हिडिओ आहे मी शॉर्ट्सला टाकलेला आहे, आणि आपली फुल व्हिडिओ कुठले ओपन केलीत ना तरी आपला रूट मॅप भेटेल. तर ह्या व्हिडिओमध्ये पण मी रूट मॅप परत टाकतो, ह्याच्या पुढे बघा.
तुम्ही ह्या बजेटमध्ये जाऊ शकता. फक्त एवढ्या सीसीच्याच गाड्या घेऊन जा. मोठ्या घेऊन गेलात तर ऑब्व्हियसली तुमचा खर्च वाढणार आहे. बाकी तुम्ही कुठे थांबताय, किलोमीटर तुमचे वाढतात, त्याच्यावर डिपेंड आहे. जर अजून आम्ही पुढे गेलो असतो ना, आपलं तिरुपती आणि एक हैदराबाद, तर आमचे जवळपास तेवढे किलोमीटर वाढले असते. तेवढे आमचे अजून 10-15 हजार रुपये प्लस झाले असते त्या खर्चामध्ये. ह्या खर्चामध्ये 15 ते 20 हजार रुपये इकडे तिकडे, बरोबर आहे. त्याच्यामुळं म्हणजे आम्ही जेव्हा निघालेलो ना, तेव्हा हा सगळा रूट होता. म्हणजे नाही बोलत तरी आम्ही एक 80 ते लाख रुपयापर्यंत सगळा बजेट काढला होता. इकडून तिकडचा खर्च म्हणजे 80,000 रुपये तरी इकडे तिकडे सहज झाला असता. 60 म्हणजे अजून 20,000 प्लस झाले असते तर पुढचं गेलं असतं. कामानिमित्त आम्हाला यावं लागलं, त्याला जॉबला जायचं होतं, सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे. ठीक आहे, ते वरचे पॉईंट आहेत ते आपण कधीही कव्हर करू शकतो, ते आपल्या हातातलं आहे. असं गेलो काय किंवा ट्रेनने गेलो काय जाऊ शकतो. तर असा सगळा आपला ओव्हरऑल बजेटचा आहे. तर आता इथून काय करतो, तुम्हाला मेन बजेटचं सांगितलं, किती खर्च झाला, काय झाला. बाकी कोणाला का असतील तर तुम्ही विचारता असेल तर मला विचारू शकता कमेंटमध्ये, मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देईन. तर आता बघूया पुढे नेक्स्ट ट्रिप कुठली करतोय, कारण जाणार तर आम्ही दोघंच जाणार सोबत, बाकी तर आमच्यासोबत कोणी नसतं. आणि खास करून ते पण काय मी तुम्हाला सांगतो, आम्ही दोघंच जातो. खूप जणांचा असतात क्वेश्चन, अजून कोण ग्रुपमध्ये राईड नाही का, ग्रुपमध्ये करत नाही का. ग्रुपमध्ये काय होतं तुम्हाला सांगतो, ग्रुपमध्ये करणं वाईट नाही, चांगलं आहे. पण एखादा कोणचा काय झालं ना, थांबा, एक जण बोलला नाही मला इथं थांबायचं आहे, तू पुढे नाही जायचं, आपल्याला पुढे जायचं असतं, मग ती लिंक नाही लागत. आमच्या दोघांचं बॉन्डिंग एवढं छान होतं ना, आम्ही मजा मस्करी एकमेकांसोबत भांडतो, पण तेवढं सगळ्या गोष्टी करतो. कारण सर्व काय ऑन द कॅमेरा आपण दाखवत नाही, ऑफ द कॅमेरा बऱ्याचशा गोष्टी चालू असतात, पण आमचं कधीच कुठल्या गोष्टी हे ना होत. आमचं बॉन्डिंग छान होतं, त्याच्यामुळं आम्ही दोघंच जातो. सगळं जे बोलतात ना पैशांचं, सगळ्या गोष्टी सगळं एकदम प्रॉपर बॉन्डिंग मध्ये, त्याच्यामुळे आम्ही दोघंच प्रेफर करतो. ह्याच्यानंतरच्या राईडचं प्लॅनिंग चालू आहे आता जवळपास. आता ही 13-14 दिवस झाली, पुढे गेलो असता अजून 1 आठवडा वाढला असता. ह्याच्यानंतरची अजून मोठी राईड करू, अजून खूप सारे प्लॅन आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत. सगळं बघून जायला लागतं, बजेट सगळ्या गोष्टी. का आपल्याला कुठली स्पॉन्सरशिप नाही आणि कोण स्पॉन्सरशिप करू इच्छित असतात तर नक्की सांगा, स्पॉन्सरशिप असं आपण करू. आणि नेक्स्ट राईड पण बघूया लवकरच, कारण सध्या इथले जवळचे पॉइंट आहेत तेवढे कव्हर करू. बाकी बाहेर गेलो की सिरीज तर आपली जबरदस्त होणारच आहे. या सिरीजला पण आपल्या सबस्क्रायबरच्या हिशोबाने सबस्क्रायबर पण चांगले ग्रो झाले आणि सबस्क्रायबरच्या हिशोबाने व्ह्यूज पण चांगले आल्या. अजून व्हिडिओ मी तेच तुम्हाला सांगतो, व्हिडिओ तुम्ही बघतायत नुसतं तुमच्यापुरती ठेवू नका, तुमच्या ग्रुप्समध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये आणि सर्वांना शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या फॅमिलीचा भाग बनतील प्रथमेश पाटील युट्यूब चॅनलचा. त्याच्यामुळे त्यांना पण सगळे व्हिडिओ आपल्याला वॉच करता येतील आणि नवीन नवीन सिरीज आपण बाहेर जातो, सगळे प्लॅन करतो, मित्रांसोबत एन्जॉयमेंट करतो, फॅमिलीसोबत करतो, सगळ्या गोष्टी त्यांना बघायला भेटतील. आणि ट्रॅव्हलिंग रिलेटेड कंटेंट आपल्या चॅनलला असणार आहे नो डाऊट. काही थोड्या वेगळा व्हिडिओ पण करण्याचा माझा प्रयत्न आहे, चालू आहे, बघतो, विचार करतोय. झाला प्रॉपर वर्कआउट त्या पण आपल्या चॅनलला तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. तर चलो, जास्त काही व्हिडिओ वाढवत ना, तर इथून मी पण चाललोय घरी. बाकी सगळं झालं, हिशोबाचं मेन होतं ते आलो. आमचा हिशोब कोणचा किती झाला सगळं कॅल्क्युलेशन केलं, तुम्हाला पण सांगितलं, म्हणजे तुम्हाला पण सगळा अंदाज येईल की तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला काय खर्च येऊ शकतो एवढा सेम रूटला. तर चला, इथपर्यंत व्हिडिओ बघितला, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.